गणपती वाय दिवाने खुशियाँ बांटेगी पाटील जाते. नमस्कार. महाराष्ट्र माझावर आपलं स्वागत आहे आणि मुंबई तक वर आपलं स्वागत आहे. मी चॉपर मध्ये जातोय, हिंडतोय महाराष्ट्रामध्ये. साताऱ्यावरून आलो हे लोक पण आमच्या बरोबर ह्यावेळी साहिल जोशी आहेत, जे आमच्या बरोबर साताऱ्याहून आलेत. साहिल, आम्ही पश्चिम महाराष्ट्रात आहोत, पूर्ण महाराष्ट्र हिंडतोय. पश्चिम महाराष्ट्राचं वैशिष्ट्य काय? हा इलेक्शन विशेष तर आम्ही बारामतीत आहोत. पवार वर्सेस पवार हे जे फॅमिली वॉर आहे हे पूर्ण महाराष्ट्रात दिसतंय यावेळी, की प्रत्येक जिल्ह्यात आम्ही गेलोय, कुठे ना कुठे कुठल्या परिवारचा व्यक्ती दुसऱ्या त्याच परिवारच्या व्यक्तीच्या विरोधात आहे. काय ना की बरंच सोपं जातं जर परिवार असेल तर निवडणूक लढवणं, आणि हे सगळ्याच पक्षांच्या लक्षात आलंय. म्हणजे आपण बघितलं की शिवसेनेचे आमदार होते बाबर, त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या मुलाला तिकीट दिलं गेलं. तर उमेदवार शोधणं आणि या निवडणुकीमध्ये की जिथे उमेदवार खूप महत्वाचा ठरेल, तर इझी उमेदवार कोण असू शकतो? जर परिवारात नसेल तर त्यांच्याकडे एक सिस्टीम असते निवडणूक लढण्याची, आणि त्याचा फायदा हा कुठेतरी त्याच्यामध्ये होतो. पण राजदीप, मला तुम्हाला एक विचारायचं, गेल्या वेळेस आपण बारामतीमध्ये आलेलो होतो. तुम्हाला आठवत असेल की आपण पहिल्यांदा अजित पवार आपल्याशी बोलले, हिंदी मराठी दोन्ही भाषांमध्ये बोलले. मग आपण शरद पवारांकडे गेलो. ऍक्च्युली उलट झालं, आधी आपण शरद पवारांकडे गेलो होतो, मग दुसऱ्या दिवशी अजित पवारांकडे गेलो होतो. खूप इंटरेस्टिंग फाईट झाली होती. आणि त्यावेळेस ऍक्च्युली आपण बारामतीत फिरलो तेव्हा आपल्याला कळत नव्हतं की नक्की कोण जिंकू शकतं, कारण सगळे टेन्स्ड वाटत होते पूर्णपणे. यावेळेस कशी इंटरेस्टिंग फाईट होईल असं तुम्हाला वाटतं? कारण योगेंद्र पण आपण त्यावेळेस भेटलो होतो आपण, आणि फार वेगळंच वातावरण होतं त्यावेळेचं. आता जरा जास्त रिलॅक्स असेल. नाही, मला असं वाटतंय की त्या वेळात एका लोकसभा इलेक्शनमध्ये राष्ट्रीय मुद्दे जे होते, नॅशनल इश्यूज होते, त्या कारणामुळे एक फरक होता. दुसरं म्हणजे शरद पवारां प्रति एक सिंपती होती, ज्या प्रकाराने त्यांना लोक बोलत होते त्यावेळेस. हा, ते सिंपती होती. प्रश्न आता आहे, ती सिंपती अजूनही आहे का? लोकांची सहानुभूती अजूनही पवार साहेबांबरोबर आहे का? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्या पण जुडलेला प्रश्न आहे की स्थानिक मुद्दे जे आहेत ते कदाचित विधानसभेत जास्त प्रभावित होते. आणि त्याच्यात अजित पवारांचा जो गड आहे, म्हणजे बारामतीमध्ये जर अजित पवारांना चॅलेंज दिला गेला, जसं शरद पवारांसाठी ती प्रतिष्ठाची लढाई होती लोकसभा, कारण की त्यांची मुलगी होती, ह्यावेळेस मला वाटतं अजित पवारांसाठी आहे. हा मोठा फरक आहे, कारण की अजित पवारांसाठी ही डू ऑर डाय बॅटल आहे. कसं आहे की एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, त्या दिवशी आम्ही अजित पवारांचा इंटरव्ह्यू केला आणि अजित पवार असं म्हणाले की माझी चूक झाली की सुनेत्रा पवारांना टाकलं, मी परिवारामध्ये आणलं ती सगळी गोष्ट. आता म्हणतात एक्झॅक्टली ती चूक शरद पवार करतायत. पण हे खरोखरच लोक बघतात का? म्हणजे तो फॅक्टर आपल्याला जाणवणार नाही की सुनेत्रा पवारांना तुम्ही उतरवलं, याच्यावर कोणी बोलत नव्हतं. त्यांचं म्हणणं फक्त अजित पवार शरद पवार स्प्लिट झाली त्याच्यावरतीच लोक लोकसभेच्या वेळेस बोलत होते. नाही, बरोबर. प्रश्न असा आहे की शरद पवारांसाठी सहानुभूती आणि अजित पवारांचं काम जमिनीवर, कारण की बारामतीत ते राहिले, शरद पवार दिल्लीला गेले, तर ते जर जे काम त्यांनी दिल्लीत ते जे बारामतीत अजित पवार त्यांच्यावर एक तरच ही चॅलेंज आहे की तुम्ही काम केले, तुम्हाला ते वोट मिळतील का? की पवार परिवारांना लोक वोट देतात? जर पवार परिवारांना देतात तर शरद पवारांना थोडाफार ऍडव्हान्टेज. पवार परिवार म्हणजे कोण, हा म्हणजे पण एक पूर्ण प्रश्न आहे. परिवार. त्याचं उत्तर दिलंय असं नाही वाटत तुम्हाला बारामतीकरांनी? शरद पवार हेड ऑफ द फॅमिली. नाही, ह्या इलेक्शन मध्ये कळेल बघा. जसं मी म्हणाल, ते इलेक्शन दिल्लीचं होतं, त्याच्यात राष्ट्रीय मुद्दे होते. हा स्थानिक इलेक्शन आहे. मला तर असं वाटतं की लोकसभेच्या वेळेस सुद्धा लोकल मुद्द्यांवरतीच इलेक्शन लढलं गेलं ना. नाहीतर पंतप्रधानांना मोदींकडे बघून वगैरे सगळ्या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे लीडवर होत्या, इन्क्लुडिंग त्या मतदारसंघात की जिथे भाजपचे आमदार आहेत, अजित पवारांचे आमदार आहेत. पण कदाचित हे होऊ शकतं की लोकांना एक धडा शिकवायचा होता, की लोकांच्या मनात असं होतं की अजित पवारांनी शरद पवारांना धोका दिला आणि त्या कारणामुळे सहानुभूती शरद पवारांबरोबर होती. आता ती एकदा झाली, दुसऱ्यांदा तो राग आहे का, ती सहानुभूती आहे, हा प्रश्न आहे. मला एक शेवटचं विचारायचं तुम्हाला, कारण आपण पश्चिम महाराष्ट्रावरती एक सेपरेट चर्चा करणारच आहोत त्याच्यामध्ये, की तुम्ही साताऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर वगैरे हा सगळा पट्टा कव्हर करत करत तुम्ही साताऱ्यामध्ये आलात, आणि आता आपण पुढे जाऊ त्याच्यानंतर, तेव्हा आपण करूच त्याच्याबद्दल. पवारांचा फॅक्टर जाणवला तुम्हाला मराठवाड्यामध्ये किंवा इतर सगळ्या ठिकाणी? हळूहळू तुम्ही जसं येत गेलात तसं त्या पद्धतीने? महाराष्ट्रात असं आहे ना, प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही जा वेगळा फॅक्टर असतो. कुठे गेला तर एकनाथ शिंदे फॅक्टर आहेत. एकनाथ शिंदेसाठी मी आता साताऱ्यात होतो, लोक खूप म्हणजे म्हणत होते, पुष्कळ लोक म्हणाले नाही एकनाथ शिंदेनी चांगलं काम केलं. जन्मगाव आहे ऍक्च्युली, जन्मगाव आहे, त्यांचं गाव आहे बरोबर. पण तुम्ही कोल्हापूरमध्ये जा, तिथे काही ठिकाणी काँग्रेसचा जोर आहे, काही ठिकाणी भाजप. मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रात एवढे कॅन्डिडेट्स आहेत, एवढे रेबल्स आहेत, हे म्हणणं की कोणाचा एका व्यक्तीचा जोर आहे की एका पार्टीचा जोर आहे, हे म्हणणं मला वाटतं खरं ठरणार नाही.
पश्चिम महाराष्ट्रात सीट बाय सीट फाईट आहे. ही महाराष्ट्राचं इलेक्शन पश्चिम महाराष्ट्रात ऑलमोस्ट पंचायत इलेक्शन सारखं झालंय. आपण एक वेगळा व्हिडिओ पश्चिम महाराष्ट्रावर नक्की. करणार आहोत, त्यामुळे आमचं हे डिस्कशन तुम्हाला वेगवेगळ्या रिजन्सच्या संदर्भातलं सुद्धा बघायला मिळणार आहे. त्यामुळे मुंबई तक तुम्ही बघत राहा. धन्यवाद.